नमस्कार मंडळी. निराशेला खो देत मनोरंजनाचा खेळ खेळायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत आपल्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे दोन प्रसिद्ध आरजे आकांक्षा आणि आरजे ॲडी. तुम्हा दोघांचं आमच्या जत्रेत मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण आत्ता वळणार आहोत प्रहसनांकडे. मंडळी, इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टरच्या प्रेमाच्या अध्यायात आज येणार आहे एक सरकारी ट्विस्ट. चला बघूया त्यामुळे हा अध्याय आज काय वेगळं वळण घेतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. ऑल राईट. मी आरजे ॲडी तुमच्या सोबत. आणि मी छत्रपती संभाजीनगरची आरजे आकांक्षा. इकडे तुम्ही ऐकत आहात मला. 4चा चहा मराठी गाणिता या शो मध्ये जोरदार टाळ्या. सुबह पहिलं प्रेमाचं गाणं तुम्ही आता एन्जॉय केलंय आणि जबरदस्त मराठमोळी गाणी इथूनही पुढे तुम्ही एन्जॉय करणार आहातच. क्या बाद आहे. आकांक्षा, मला विचारायचं ग, आपण प्रेम म्हणजे प्रेम असं म्हणत असतो नेहमी, पण प्रेमा व्यतिरिक्त अजून काही म्हणजे पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, तिसरं प्रेम, लव्ह ट्रायंगल वगैरे या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत ना. हो, एक मत आहे माझं. असं वाटतं की आपण वरिष्ठांवर सुद्धा तेवढंच प्रेम करायला हवं. म्हणजे ब्रांच मॅनेजर आहे किंवा मोठे मॅनेजर बॉसेस आहेत त्यांच्यावर प्रेम करायला हवं की नाही. एक्झॅक्टली. आणि आता अप्रेझलचा काळ येणार आहे, त्या काळात तर करायलाच हवं म्हणते मी. क्या बात. आणि याच विषयावर तुमच्यासाठी एक लव्ह सॉन्ग थोड्याच वेळात फक्त आणि फक्त बिग FM बंद वर. करा ती. ऐकत रहा बिग FM, धुन बदल के तो देखो. बंद करा. वा 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 वा. हे काय, हे जय हिंद करा. जय हिंद. ही काय करताय? ए बिग FM ऐकत होतो. बिग FM ऐकताय? म्हणजे काय हो, काय तर आरजे बोलत होता माहिती आहे. हा. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रेमाच्या एकदा गोष्टी सुरू झाल्या की माझ्या जीवाची अशी घालमेल होते ना. काय झालं काय सांगत काय काय? सांगा हो. म्हणजे वरिष्ठांवर प्रेम करायला काहीच हरकत नाही असं सांगितलं होते. काय ऐकण्यासारखं काय माहिती तुम्हाला? गप राहा जरा. हा. एक मिनिट. काय रेडिओ कुठला आहे? रेडिओ आपलं इथं जप्त केलेला. अरे काय, बरं आहे का नाही तुम्ही? काय? डोकं बिकं फिरलंय का काय तुमचं? काय झालं साहेब? क्राईम सीन वरचा रेडिओ आहे ह्यो. मग? अहो, मग काय पंचनाम्यात जप्त केलेला आहे त्याच्यावर तुम्ही FM ऐकताय? हो, म्हणजे आदना म्हणतो मी बाहेर काढतो गाणी ऐकण्यासाठी. मला लई मजा होते गाणी. कुणी भरती केलंय तुम्हाला? ते म्हणजे देवाद म्हणजे करताय नाही, सावतांच्या काळात मी नका सांगू. सावतांचं तयारी झाली का तेवढं सांगा. तयारी म्हणजे काय. फक्त फुगे दिसते ती मला. मॅडम कवा पण येत्याल. ओ डोंट वरी साहेब. ओ मॅडम कधी येतात कधी जातात मला सगळं आधीच कळतं का ना. काय समजलं? कसं काय? 6-7 तुमच्या बापान ठेवला होता 6-7. डोंबल्याचा 6-7 6 सेन्स असतं ते. होय काय ते शिक्षक म्हणतात काय? 6 नाही असलं काय म्हणत. आवरा लवकर मॅडम कवा बी येत्याल. त्या यायच्या आता आवरा पटापटा अरे, करा सगळं हे काय लवकर. चालू आहे बघा. जय हिंद मॅडम. जय हिंद मॅडम. जय हिंद. वेलकम मॅडम. मॅडम वेलकम. वेलकम मॅडम. हे काय आहे? कशासाठी? कशासाठी म्हणजे? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? आज तुमचा आपल्या पोलीस चौकीतला शेवटचा दिवस आहे. बदली होती तुमची मॅडम. ज्या दिवशी मला कळलं ना तुमची बदली होणार आहे त्या दिवशी ठरवलं तुमचा सेंड ऑफ आहे ना एकदम भारी करायचा, 1 नंबर करायचा. या पोलीस स्टेशनमध्ये एवढं काम केलं, एवढी कारकीर्द आहे तुमची, म्हणलं 1 नंबर असा सल्यूटच देऊ, असा मस्त सजावट बिजावट करू. नाही कराय? मुद्दाम करताय ना? नाही मॅडम. तुम्हाला आनंद झालाय का मी सोडून जाणार आहे स्टेशन त्याचा? नाही नाही असलं काय नाही. नाही नाही, तुम्हाला आनंदच झाला असेल. जाते एकदाची, जाऊ दे, पिच्छा तरी सुटेल हिचा. तर मॅडम माझं तसं नाही आहे. माझा पिच्चाच काय, माझा आगाई कधीच सुटू शकत नाही असं वाटतंय मला. मोरे. काय मोरे लावलाय मोरे? मला काय कळतंय? मॅडम आता मला सोडून जातात म्हटल्यावर माझ्या काळजाची नुसती कलकल होते माहिती आहे. मोरे, थोबाड बंद ठेवा. मी तुमच्याशी बोलत नाही आता. का कट्टी घेतोय काय माझ्याशी? एक माणूस रुसलंय जणू. काय
नाही शोभत तुम्हाला कशाला करताय हे सगळं थोबड बघा आरशात एक जरा प्लीज मी नाही बोलत आहे आता तुमच्याशी. आणि हे काय आहे? मॅडम तुमच्यासाठी आहे. हे काय आहे सगळं? हे उचला, मॅडम हे उचला. काढा हे सगळं, तुमचं काढा हे सगळं, काढा हे सगळं, काढा हे सगळं. इथं सगळं टाकतो. घेऊन जा बाहेर. नाही, इथं सगळं टाकून देतो. मॅडम जा तुम्ही निघा पहिले. जातो मी. जा तुम्ही. मला आहे. काय करताय हरकत मॅडम? नाही. शेवटचा दिवस आहे म्हणून करतोय सगळं तर. ऐका ना मिस्टर, मॅडम सॉरी. ऐका ना तुम्हाला काहीच नाही वाटत आहे का मी जाणार आहे, बदली होणार आहे, काहीच होत नाही आहे का? म्हणजे आतून हे नाही होते का तुम्हाला, त्रास होत नाही आहे का? म्हणजे तुम्हाला असं एकदाही वाटत नाही आहे का की मी थांबावं? एकदा बोला ना, थांब ना ग. म्हणजे थांबा ना हो मॅडम, मला गरज आहे तुमची. थांबा ना, एकदा बोला ना. मी बदली कॅन्सल करून टाकेन, मी आकाश पाताळ एक करीन. नाही मॅडम, नाही असलं काय वाटत नाही मला, असलं काय मनात पण येत नाही माझ्या. मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या भावना माझ्या कर्तव्याच्या आड कधीच येत नाहीत. तुमच्या जागी दुसरं कुणी पण असतं तरी मी हाच निर्णय घेतला असता. निघून जाईन मी फोन केला उचलणार नाही मी. मग बघा मग. ऐका ना, खोटं करताय ना, आतून त्रास होत आहे, वरवरचा आनंद दाखवताय ना. नाही मॅडम, अरे एकदा बोला ना फक्त ना. अहो नाही, मला उलट आनंद झालाय. तुम्हाला कळणं झालंय, तुमची बदली होती. आता तुमच्या जागी नवीन माणूस येण्याआधी इथं सगळा अतिरिक्त पदभार माझ्या अंगावर येणार आहे. आलं माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे. अच्छा, हो. वा ग्रेट. म्हणजे तुम्हाला अतिरिक्त पदभार हवा आहे तर. चला रे, चला बडा. साफ कर. चल. या ऐकलं का मोरे? काय? मिस्टर पृथ्वीक यांना अतिरिक्त भार हवाय. मॅडम, तुम्ही मला विचाराल ना तर तुमच्या व्यतिरिक्त मला कुठलाच भार नको आहे. नाही, मला काल रात्री मॅडम स्वप्न पडलं होतं. काय? तुम्ही ना माझ्या अशा खांद्यावर बसली होती हो, आणि आपण दोघं जण पोलीस स्टेशनमध्ये कांदा बटाटा खेळत होती. विचार करा, बोलण्याच्या आधी विचार करा. कांदे सोलून काढीन, बटाटे कुकरला लावीन, उकडवीन. तुम्हाला कळलं ना? तरी बोलताय हे कशाला आले तिकडे? आणि याचं काय इकडे? इंटरनल गँगवाले आहेत हे, एकामेकाची डोकी फोडत होते वळसाडे. बोला पटकन. एक मिनिट. मॅडम एक मिनिट. याला डोळा कशाला मारतो? लगायचा. मॅडम ह्यांना ओळख तुम्ही? हा? ही बडादाडी गँगची लोक आहेत. हा हे बघा हे मारल्या मुलं ओळखलं नाही मी. बडादाडी गँगचा ह्यो मांड्या सुपारी आहे आणि ह्यो दत्ता दुपारी आहे. दुपारी? हा, ती बाकीची अख्खी गँग आहे ना, रात्री 9 नंतर प्याला बसती. ही दुपारपासूनच लागते बेन. ऍटिट्यूड नाही आवडत मला याचा. थांबा. काय केलं रे? काय केलं तू? साहेब काय नाही केलं साहेब मी. काय नाही केलं? तेरी माँ की. मागे वा. सुनो साहेब. नाही. काय? साहेब काय नाही केलं बोलतो साहेब. मला कुत्र्यासारखा बाजारात तुडवलाय साहेब. चलिया मारला माझ्या डोक्यात. कुत्र्याला लहानाचा मोठा मी केला साहेब. फक्त एका मुलीसाठी गँग बरोबर गद्दारी करतोय. तुमच्या इकडे. एक मिनिट. नाही ना मॅडम, मी ह्यांना बरोबर करतो दोघांना. मी बोलते ना. सॉरी मॅडम. इकडे बस. हे छोट्या बस इकडे. काय पोरीचं काय मॅटर आहे? मॅडम, मला आणि जबुनीला वेगळा करायचंय म्हणून माझी दुसरीकडे ट्रान्सफर करतोय हा भाई. इतकी वर्ष आपण तिथे राज केलाय, आपली जिंदगी घालवली, आणि हा भाई बोलतोय की तू खंबल पाडायला जा, आता तिकडे जाऊन काम कर. अरे मॅडम, कोणासमोर मला इथे थांबायचं मॅडम, जेबूकडे. ए ही कोण आहे झेबुनीसा झेबू? आपला आयटम आहे, आपला लव आहे आपला तो. तेरे को 10 बार बोला है आपल्या गँग मध्ये प्रेमाला जागा नाही. मॅडम तुम्हाला 10 वेळा सांगितलंय आपल्या आयुष्यात प्रेमाला जागा नाही. आपल्या गँग मध्ये प्रेमाला जागा नाही. अरे तुझ्या
मॅडम काय रे लाज वाटते का? उठ उठे. काय बोललास तू? प्रेमाला जागा नाही? प्रेम केलंयस कधी कोणावर? मग कळेल तुला. परत असं बोलायचं नाही हं? तुला कळतंय तू दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करतोयस तू? मॅडम मॅडम काय करताय मॅडम? आहे काय बोलतोय तो? काय केलं त्यांनी? काय तर म्हणे आपल्या आयुष्यात प्रेमाला जागा नाही. अरे प्रेमाला जागा लागतच नाही रे. नाही, असं कसं मॅडम? प्रेमाला जागा लागते, कसं? प्रॉपर जागा लागते. म्हणजे काय म्हणजे? हो, उघड्यावर प्रेम केलं ना तुडवतात माहितीये. लोक पण तुडवतात आणि गव्हर्नमेंट पण तुडवतं. प्रेमाला जागा. मोरे वाईस तोंड बंद ठेवा. कशाला चालत्या ट्रेन मध्ये चढताय? पण माझ्या स्टेशनला ट्रेन थांबतच नाही ना, म्हणून मी धावते ट्रेन. मॅडम मॅडम शांत व्हा. कशाला मारताय त्याला? सुनो ना मैडम, सुनो ना, हमारा ना गैंग का कुछ तो उसूल है. काय उसूल है? काय उसूल है? उधर प्रेम अलाउड नहीं है. अलाउड नाही है. तेरा उसूल गया तेलला ने थोबाड फोडी ना असल. शादी मनाया ना तू? शादी मनाया ना? तुम करे तो रासलीला, मैं करे तो कॅरेक्टर ढिला. हे कुठलं वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे? जरा भान ठेवा. वर्दी बिर्दीचं काहीतरी भाषा काय ही असं का बोलताय तुम्ही? नीट बोला त्याच्याशी. त्याला विचारा हे काय चालू आहे? ह्याला कोणी अधिकार दिला? याला अधिकार कोणी? एक मिनिट, मुळात याची बदली करतोयस ना तू? एकदा त्याला विचारावं असं नाही वाटलं का? चालेल का बाबा तुला बदली केलेली? जाशील का तू मला सोडून? चालेल का तुला? तुझा जीव अडकलाय का बाबा कोणात? मॅडम तुम्हाला नाही कळत आहे ते दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करतोय तो. मॅडम तुम्ही दोन वेगळे विषय मिक्स करताय. तसं करू नाही, माझं डोकं ठिकाणार आहे. माझं ए ए ए झब्बू, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर? दत्तू दत्तू तू कोण? दत्तू. ती कोण? ती झब्बू. जे काय असेल तुझं प्रेम आहे ना तिच्यावर? तिचं पण प्रेम आहे ना तुझ्यावर? नाही मॅडम, माझं एकट्याचं प्रेम आहे, तिचं प्रेम नाही आपल्यावर. आपण एकाच ग्रुपमध्ये आहे ना आम्ही. तर मॅडम ते मला ते म्हणजे सिनियर समजते, तर मला बोलते भाई तुम्ही सिनियर आहात, तुमचा आदर आहे, पण आपलं प्रेम नाही तुमच्यावर. ते आपलं एकतर्फी प्रेम आहे मग मॅडम. काय झालं? एकतर्फी आहे मग? एकतर्फी प्रेमाला किंमत नसते? अरे विचारा कोणाला तरी, जेव्हा कोणीतरी एकतर्फी प्रेम करतं ना तर त्याच्या मनाला किती वेदना होत असतील समोरचा नाही म्हणतो तेव्हा. विचारा एकतर्फी प्रेम करणाऱ्याला. काय तर म्हणे तुझ्याबद्दल मी तसा विचारच मनात आणला नाही. आणा मग. काय तर म्हणे मी तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलं नाही. बघा मग. मॅडम मी तुमच्याकडे नेहमीच बघतो, पण तुम्ही माझ्याकडे बघतच नाही. ऐक थोबड बंद ठेवा. मॅडम माझा ऐका. तुम्ही कशाला उगाच पेटताय? माझं शांतपणे ऐका. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तुम्ही जाणार आहात झेबुनिसाकडे? माझं कसं? मी कशाला? मग तिला तुमच्याकडे घेऊन येणार आहात? मला कशाला पाहिजे? माझी बदली करणार आहात का तुम्ही परत इथे? माझा काही संबंध मग तुम्ही माझ्यासोबत बदली होऊन तिथे येणार आहात का? कशाला काय? तुमचा कशातच काही संबंध नाही. मग कशाला बोलताय तुम्ही मध्ये मध्ये? प्रेम जिंकणार. लक्षात ठेवा, प्रेम जिंकणार. कारण जगात ना युद्धाची नाही प्रेमाची गरज असते. हे तसं असेल तर मी एक नंबरचा गरजू आहे का ना मॅडम? आणि कोणीतरी थोर माणूस म्हणून गेलेला आहे, प्रेमाला गरज असेल नसेल पण गरजूला प्रेम लागतं. नकावडा प्रेम देताव काय मला? मोरे, तुम्ही जरा गरजेपेक्षा जास्त बोलताय असं नाही वाटत आहे तुम्हाला? लायकीत राहायचा. माझं ना खरंच डोकं तापलंय. मला ना प्लीज चिडायला लावू नका. आता या क्षणी माझं डोकं वेगळ्या ठिकाणी चाललंय. तुझ्या तर मोऱ्याला आत टाका. मॅडम तू जा झबूक. तू का राजा राजा का थांबलाय सोन्या? तू जा ना झब्बूकडे. सर ये अगर बाहर जाएगा ना तो मी पण त्या डोक्यात सजायला लागणार. अरे तुझ्या तर तू मरायला मारा करता. कशाला मरायला राडा करता? तुम्ही तिकडं राडा करताय, इकडं माझ्या वांदा होत्यात. कशाला मारायला एकतर्फी प्रेम करायची त्यांना? कशाला मारायला? मामा म्हणतो मामाच्या पोरीशी लग्न कर. आई म्हणते माझ्या पसंतीच्या पोरीशी लग्न कर. मरायला मलाही घालाय चौकीत याला. कशाला मारायला प्रेम करतात ते?
सर रिलॅक्स मॅडम सॉरी मॅडम आवाज चुकून वाटला मॅडम सॉरी जय हिंद मॅडम. प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना तर मी अपराधी व्हायला तयार आहे. मी एका प्रेमाच्या शब्दासाठी मी फासावर जायला तयार आहे. मी मॅडम तुम्ही जर फासावर द्यायला तयार असाल तर मी तुमचा पायाखालचा स्टूल व्हायला तयार आहे. फक्त एकदा ह्या स्टूलवर उभे राहा. अरे स्टूल व्हायचंय तुम्हाला? तो स्टूल असा उलटा करीन आणि कोंबीन तुम्हाला त्याच्यात. तुम्ही मॅडम तुम्ही जरा शांत राहा. डोकं फिरवताय माझं. त्यांच्यामुळे अक्कल नाही तुला 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 अक्कल कशाला भांडला रे? ए बाळा ए राजा जा ना तू झेबूकडे जा. ती वाट बघते तुझी. तू जा तिच्याकडे. नाही नाही मॅडम जाऊन फायदा नाही तिकडे. का? ती नाही थांबणार माझ्यासाठी मॅडम. का? ती 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 बोलले मला की आपण तुला त्या नजरेने कधी बघितलंच नाही बाई. काय गे झिपरे काय गे झब्बू. अगं कारटे लाज नाही वाटत? तो प्रेम करतो ना जीव टाकतो ना मरतो ना तुझ्यावर. मग लाज नाही वाटत? हो बोल ना त्याला. तुझ्यात मॅडम आवती झेबून नाही त्याला दाढी हाय. 15 दिवस पार्लरला गेला तरी तो झेबू व्हायचा नाही. मॅडम सोडा त्याला सोडा त्याला सोडा त्याला. काय करताय? अहो जीव घेल त्याचा. यो कुठला न्याव आहे? चोर सोडून संन्याशाला मारायचं. मारणार मी संन्याशाला मारणार आणि मी त्याला फासावर पण लटकवणार आणि चोराला ना मी मांडीवर ठेवणार. काय म्हणणं आहे तुमचं? मॅडम ते बसवणार हो मॅडम चोराला. प्राजक्ता माली आहे ना मला लाडा नाही अरे चोरा असं म्हणते का? कुठून सुचतं हो तुम्हाला एवढं सगळं बोलायला? काहीतरी फालतूची बडबड करताय मगापासनं. रोमॅन्स करता रोमॅन्स. ओर कुठले नंतर बोलते तुमच्याशी. अरे बापरे. हे जय हिंद सर. हां काय 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 ओके येस सर. अरे बजा मोरे काय काय करताय? मोरे आरामात मोरे. मी बोललो होतो ना एक दिवस माझं प्रेम जिंकणार. थँक्यू मॅडम थँक्यू. पण एवढ्या आनंदाने उड्या का मारता वाय? हा मॅडम काय झालंय काय नेमकं? मोरे बदली झाली. माय गॉड बदली झाली. बघा हो देवाची करणी नारळात पाणी. माझी पण मॅडम बरोबर बदली झालेली आहे. वा वा मोरे हो अभिनंदन. तुमची नाही हो. मग? मिस्टर पृथ्वीक यांची बदली झाली माझ्यासोबत. माझे हो. माझे कशाला? मोरे मी काय म्हण अय मॅडम मला नाही याचं. मला इकडं मला अतिरिक्त पदभार पाय. मला केसेस मोरे अहो मला घेऊन जातात मॅडम. मोरे सांगा की त्यांना. साहेब तुम्हाला काय वाटलं तुम्ही जिंकलात आणि मी हरलो? हे काय बोलतात? 1 मिनिट. काय झालं? कुछ देर की खामोशी है फिर नया शोर आएगा. तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा. आप बस आंखें बंद करके याद करना आपके दरवाजे पे ये मोर आएगा.
बघितलं आरशात मेरा मोरा एवढं बघितलं आरशात अर्धी लाकडं मसण्यात आली ठीक आहे हसताय माझ्याकडे तू तुमच्या सुट्टी तुम्हाला कडक परफॉर्मन्स, मजा आली. प्रसादा, तुम्ही दोघं ॲज युजल चोपताच पण प्रभाकर यू स्टोल द शो. येस येस. म्हणजे आत्ता एवढ्या मोठ्या सेटवर मला त्या लाल फुग्याकडे लक्ष जाते ना तसं या स्किटमध्ये आज तुझं झालं. एवढं मोठं सगळं होतं फाईट्स ॲक्शन स्लो मोशन रोमॅन्स प्रेम मारामाऱ्या गुंड पण तरी तुझ्यावरनं नजर हटत नव्हती प्रभाकर. थँक्यू. वंडरफुल सुपर मजा आली मजा आली. सई, पीपी तू काय नाचलायस यार मजा झाली फार भारी नाचलायस तुम्ही दोघं अप्रतिम करता ना मा फार मजा आली बट प्लॅटॉनिक कातिल कॅसनोवा when you come on stage you bloody own the stage मोरेनो काय काम करता यार तुम्ही आणि स्पेशली हे जे डायलॉग्स असतात ते तुम्ही ते कुठून आणता एवढा चाम आणि कन्व्हिक्शन आणि इनोसेन्स देवाला ठाऊक पण ते प्रत्येक वेळेला भावतं आम्ही हसून हसून मरतो त्याच्यासाठी थँक्यू सो मच खूप मजा आली.